नमस्कार, मी डॉक्टर सुशील रंगदळ. मी ग्लोबल हॉस्पिटल नांदेड येथे सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचा तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आजच्या ह्या महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मच्या व्हिडिओमध्ये आपण जीर्णगुडघ्याचे आजार व त्यावरील उपचार ह्याच्यावर जाणून घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण जीर्णगुडघा म्हणजे काय आणि तो कशामुळे होतो याबद्दल माहिती मिळवूयात आणि नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या स्टेज वाईज इलाजाबद्दल बोलूयात. जीर्णगुडघा म्हणजे वयासोबत गुडघ्यामधली गादी घासून जाणे आणि हळूहळू त्याच्यामध्ये घर्षण निर्माण होते, ह्याला आपण जीर्णगुडघा म्हणतो. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गुडघ्याची संरचना जाणून घेणं आवश्यक आहे. गुडघा हा 4 हाडांनी बनलेला असतो. त्यामध्ये वरचं मांडीचे हाड, खालचे पेंढरीतील 2 हाडे आणि समोरील वाटीचे हाड, अशा 4 हाडांनी ह्याची संरचना असते. आणि हे हाडं एकमेकावर घासू नयेत म्हणून ज्या ठिकाणी 2 गुडघ्याचं कॉन्टॅक्ट येत असतो त्या ठिकाणी तिथं खुर्च्या म्हणजे कार्टलेज, गादीचं आवरण हे ठेवलेलं असतं आणि ह्यामुळे ह्या सांध्यामध्ये घर्षण होत नाही. त्यासोबतच गुडघ्याच्यामध्ये एक पिशवीचं आवरण असतं, त्याला आपण जॉईंट कॅप्सूल म्हणतो, ज्याच्यामध्ये लुब्रिकेटिंग फ्लुइड म्हणजे वंगणाचं पाणी ठेवलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातील घर्षण होत नाही. आता काय होतं, जसं जसं माणसाचं वय वाढतं आणि त्यासोबत एखाद्या वेळेस त्या मनुष्याला स्थूलता असेल, ओबेसिटी म्हणतो आपण, वजन वाढलेलं असेल आणि त्यांचं रोजच्या दैनंदिन कामामध्ये पायऱ्या चढउतार करणे, खाली बस उठणे असं त्याचं दैनंदिन काम असेल तर त्याच्यामध्ये त्या खुर्च्याची जी आहे हानी होत राहते आणि खुर्च्या जो आहे हळूहळू पातळ होत जातो. सहसा हा प्रकार 55 ते 60च्या नंतर सुरू होतो. पण आजकालच्या दिनचर्येमध्ये लोकांचं वजन वाढत चाललं आहे. लेडीजमध्ये ज्या लोक खाली बस उठ करतात त्याच्यामध्ये हा प्रमाण अजून थोडंसं कमी वयात सुरू झालं आहे. जवळपास 40 ते 45च्या बऱ्याच महिलांमध्ये हा प्रॉब्लेम दिसून येत आहे. म्हणजे याची सुरुवात सुरू होत आहे. पण कालांतराने हळूहळू त्याच्यातली जशी खुर्च्याची जाडी कमी होत जाईल तसं त्याच्यामध्ये हाडातील घर्षण सुरू होऊन जातं. त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस, सेनाईल ऑस्टिओआर्थरायटिस किंवा डिजेनरेटिव्ह आर्थरायटिस ऑफ द नी जॉईंट असं म्हणतो आपण. यासोबतच इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणजे दाह निर्माण होऊन, वेदना होऊन संधिवात ज्याला म्हणतो आपण, तो वेगळा प्रकार असतो. त्याच्यामध्ये आपल्या रक्तातील पेशी आपल्या सांध्यावर मारा करून त्याच्यामध्ये मधल्या खुर्च्याला घात पोचवतात आणि त्याच्यामुळे संधिवात हा वेगळा आजार होत असतो. तर संधिवात हा वेगळा प्रकार आहे आणि ओव्हरयूज म्हणजे वापरून गुडघा जीर्ण होणे हा वेगळा प्रकार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जीर्ण गुडघ्याबद्दल माहिती मिळवत आहोत. ह्याच्यामध्ये वापरामुळे जसं मधल्या खुर्च्याचं आवरण कमी होत जातं तसं त्याच्यामध्ये घर्षण निर्माण होत राहतं आणि त्याच्यामुळे त्याच्यातली गादी पातळ होत जाते. तर याला आपण जीर्ण गुडघा असे म्हणतो. आता ह्याच्यामध्ये ह्या आजारामध्ये आपल्याला जे लक्षणे दिसतात तर लक्षणे कुठल्या प्रकारचे आहेत, तर गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखणे, खाली बसताना उठताना त्याच्यामधून कटकट असा आवाज येणे, सोबतच रात्री जेव्हा आपण आडंगावर झोपतो, जेव्हा 2 गुडघे एकमेकाला लागतात त्यावेळेस त्याच्यामध्ये वेदना होणे, पायऱ्या चढउतार करताना गुडघ्यामध्ये दुखणे, खाली इंडियन टॉयलेट जे म्हणतो आपण, भारतीय शौचालय वापरत असताना खाली बसून उठताना त्याच्यामध्ये गुडघ्यामध्ये वेदना होणे, हे त्याचे प्रमुख लक्षण आहेत. त्यासोबतच गुडघ्यामध्ये बाक दिसायला लागतो, गुडघा वाकायला लागतो, आपण ज्याला डिफॉर्मिटी म्हणतो, नी व्हायरस डिफॉर्मिटी म्हणतो, ती निर्माण व्हायला लागते. आणि त्यासोबतच गुडघ्यावर सूज दिसते, आपल्याला वाटीच्या भोवती बऱ्यापैकी सूज दिसते. त्याभोवती आपण हात फिरवला तर गरम गुडघा लागतो, तर त्याला आपण वाम्प म्हणतो, ज्याच्यामुळे गुडघ्यामधील ज्या वेदना होतात त्या अजून त्याच्यामुळे वाढत जातात. तर ह्याचा जो इलाज आहे ह्याच्या स्टेजेसनुसार आहे. आपण ह्याला स्टेजेसमध्ये जर डिवाईड केलं तर 4 स्टेज असतात. याच्यामध्ये ग्रेड 1, 2, 3, 4 अशा 4 स्टेजमध्ये ह्याचा इलाज केला जातो. तर ह्या इलाजाबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात. तोपर्यंत महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला जॉईन रहा. हा व्हिडिओ
आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार.